कोजागिरी पौर्णिमा ही अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला येते आणि या दिवशी देवी महालक्ष्मी स्वतः पृथ्वीवरून भ्रमण करत असते आणि या रात्री जो कोणी जागा असतो त्याच्यावरती देवी महालक्ष्मी आपली कृपादृष्टी करते असं म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मसाला दूध बनवण्याची प्रथा आहे. हे मसाला दूध बनवलं जातं. याचा नैवेद्य देवी महालक्ष्मीला चंद्राला दाखवला जातो आणि त्याच्यानंतर चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये बसून सर्वजण हे दूध पितात. हे दूध पिणं शरीरासाठी खूप हितकारक असतं, आरोग्यदायी असतं असंही म्हणतात. तर हे दूध बनवण्यासाठी जो मसाला लागतो तो आज आपण घरीच बनवणार आहोत. तर याच्यासाठी प्रत्येकी काजू, बदाम, पिस्ते 10-10 घेतलेत, 5-6 वेलची सोलून घेतलेत, पाव चमचा जायफळ, 15-16 केशरच्या काड्या. तर काजू, बदाम, पिस्ते कढईमध्ये घालून मंद गॅसवरती मी याला भाजून घेणार आहे. सोबतच वेलचीही घालायची आहे. आता माझ्याकडे वेलची पावडर नव्हती म्हणून मी याच्यामध्ये वेलची घातली. तुमच्याकडे जर वेलची पावडर असेल तर फक्त हे सुकामेवाच भाजून घ्या आणि वेलची पावडर मसाला बनवताना घाला. तर मंद गॅसवरती 2-3 मिनटे मी ह्याला छान परतून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहे. तर ड्रायफ्रूट्स आणि वेलची सोबत बारीक होणार नाही, त्याच्यामुळं सुरुवातीला वेलची घालायची. त्याच्यामध्ये 1-2 चमचे साखर घालून मी याला बारीक वाटून घेते. वेलचीची छान बारीक पावडरच करून घ्यायची आहे. आता वेलचीची बारीक पावडर झाल्यानंतर याच्यामध्ये तो भाजलेला सुकामेवा घालायचा आणि पल्स मोडवरती 20-30 सेकंद याला फिरवून घ्यायचं. मग याच्यामध्ये जायफळ आणि केशर घालायचं. परत 4-5 सेकंदासाठी फिरवून घ्यायचं. जास्त बारीक करायचं नाही, थोडी अशी जाडी भरडीच ही पावडर ठेवायची. तर इथे बघा आपला मसाला एकदम परफेक्ट जसा मार्केटमध्ये मिळतो तसा तयार झालेला आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे मिल्क पावडर घालायची आहे. जर तुमच्याकडे नसेल तर नाही घातली काहीच हरकत नाही, पण मिल्क पावडरमुळे चवही छान येते आणि थोडा दाटसरपणाही येतो दुधाला. तर हे बघा आपण घेतलेल्या सर्व साहित्यामध्ये साधारण 65 ग्रॅम इतकी आपली मसाला पावडर तयार होते आणि हा मसाला बनवणं काही अवघडही नाही आणि जास्त वेळ खाऊही नाही, 10 मिनटात बनवून तयार होतो. तर चला मसाला तर झाला. आता इकडे गॅसवरती 1 लिटर दूध गरम व्हायला ठेवले. आता मोठ्या गॅसवरती मी याला एक उकळी काढून घेतली आणि आता 2 ते 3 मिनटासाठी मी याला चांगलं ढवळून घेते. आता दूध छान ढवळून घेतले. याच्यामध्ये 1 चमचाभर इतकी चारोळी घातली मी आणि त्यानंतर आपण जो मसाला बनवला आहे ना तो मसाला साधारण 2 चमचे इतका मी घालते. तुमच्याकडे जर चारोळी नसेल तर नाही घातली तरी काहीच हरकत नाही बरं का. माझ्याकडे होती म्हणून मी घातली. त्याचा क्रंच मध्ये मध्ये छान येतो आणि दिसायला छान दिसतं दूध त्याच्यामुळे. तर चला आता हे दूध अजून एकदा छान ढवळून घेऊया आपण. 3-4 मिनिटे असंच ढवळून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये पाऊण वाटी किंवा 100 ते 120 ग्रॅम इतपत साखर घालायची. 1 लिटर दुधासाठी तेवढी पुरेशी होते. अगदीच जास्त गोड हवे तर थोडीशी जास्त घाला, पण इतकी पुरेशी होते. तर याच्यामध्ये आता साखर छान मिक्स करून घेऊ, 4-5 मिनटासाठी ढवळून घेऊ आणि आता या दुधाला एकदम पिवळा धम्मक असा छान रंग आणायचा आहे ना आपल्याला. तर 1 चिमूटपेक्षाही कमी इतकी हळद घालायची याच्यामध्ये. आता या हळदीचा वास वगैरे काही दुधाला लागत नाही बरं का, फक्त थोडासा पिवळसर रंग येतो इतकंच. खूप छान रंग येतो आणि चवीमध्ये काहीच फरक पडत नाही, त्यामुळे तुम्ही बिनधास्त घाला. तर हे दूध तयार होण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत साधारण 20-1 मिनिटाचा वेळ लागतो. आता प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर पण आहे की कोणाला कसं लागतं, कोणाला पातळ आवडतं, कोणाला थोडं बासुंदीसारखं दाटसर आवडतं. तर आमच्याकडे तर थोडंसं बासुंदीसारखंच आवडतं, त्याच्यामुळे मी ह्याला थोडं जास्त आठवून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. तर बघा इथे दूध तयार झाले. दिसायलाच एवढं भारी दिसायला लागले की बघता क्षणीच कोणालाही प्यावंसं वाटेल.
आता हे दूध लय भारी दिसावं म्हणून याच्यावरती थोडेसे पिस्ते घातले आणि एक 2-3 केशरच्या काड्या घालायच्या, म्हणजे दिसायला पण कसं एकदम झक्कास दिसतं. तर चला, मसाला दूध तयार झालं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. आपल्या ग्रे किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटणारच आहोत एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.